हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळेजण? मस्त असाल अशीच अपेक्षा करते. मी इथं खूप मस्त मजेत आहे. आता सध्याची धावपळ चालू आहे ती गौरी गणपतीची, आणि आता लवकरच आम्ही म्हणजे गौरी गणपती येत आहेत. तर छान असं केळीचा कोंब बघू शकता तुम्ही, मस्त असा दिसतोय. आणि छान अशा सकाळच्या वातावरणासोबत तुम्हा सगळ्यांना सुप्रभात. आणि छान असं आवरलं, सगळी कामे फ्रेश होण्यासाठी आधीच करून घेतली आणि चहा वगैरे घेतला. आणि सध्या मी गडबड होती, ब्लाऊज स्टिच झालेत की नाही. त्यानंतर पाऊस थोडा थांबलाच होता, उघडझाप ही चालूच होती. त्यानंतर घरी आले, कुकर वगैरे लावला. हॅलो गाईज, तर कसे आहात सगळेजण? तर ब्लॉग थोडेसे एक दिवस असे आड येतात आहेत. काय मागचं कारण की खूप धावपळ, आणि तुम्हाला माहितीच आहे आता गौरी गणपती आलेले आहेत, म्हणजे येणार आहेत आणि अगदी थोडे दिवस बाकीच आहेत. तर पावसाने तर काही म्हणजे करू दिलंच नाही. आत्ता दाखवते पाऊस. पाऊस असं ऊन आलंय बघा, आता किती नाटकी पाऊस असेल हा. छान असं ऊन पडले आता ॲक्च्युली. आणि खरंच असं म्हटलं ना ऊन पडलंय तर लगेच चालू होतो पाऊस. आणि ना मी आत्ता गेले होते बाजारात म्हणण्यापेक्षा इकडेच थोडंसं ब्लाऊजचे वगैरे सगळी घाई, कारण की आता आलेत गौरी गणपती आणि काहीच तयारी नाही, बिलकुल काही तयारी नाही आहे. आणि पावसाने अगदी धुमाकळ घातला, त्यामुळे काही माझं आवरलेलं नाहीच आहे. तर आता म्हटलं चला थोडंफार पावसात का होईना 2-3 ब्लाऊज तर शिवून घेऊयात, कारण की तुम्हाला माहिती का, आता तुम्हाला दिसतीलच माझे गौरी गणपतीमध्ये साड्या, म्हणजे मी ज्या जुन्या साड्या, जुन्या म्हणण्यापेक्षा नवीनच आहेत, ज्या कधी वेअर केल्या नाही, माझ्या एकदा साड्या घातलेल्या आहेत, त्या परत घालून झालेल्या आहेत. त्यावेळेस असा विचार केला की त्या सगळ्या साड्या काढूयात, आणि आम्ही 8 दिवस मला वेगवेगळ्या साड्या घालतो. तर म्हटलं चला आता त्याच साड्या सगळ्या हे करूयात, म्हणून 1-2 फक्त न्यू आपल्या डेली यूजच्या साड्या ज्या तुमच्यापर्यंत दाखवल्यात मी, त्या साड्यांचे ब्लाऊज मला स्टिच करायला टाकायचे होते. आणि अगदी 2-3 दिवसावर गौरी गणपती आलेले आहेत, काहीच बिलकुल तयारी नाही. रक्षाबंधनला पण यावेळेस मी काही तयारी केली नव्हती, नाहीतर आधीच माझा 8 दिवस सगळी तयारी होऊन जाते. आणि ह्यावेळेस खरं म्हटलं तर पाऊस जो जुलैमध्ये पडायचा ना, तो आत्ता पडायला लागला एवढा जोरजोरामध्ये, आणि काय विचारूच नका त्याची एवढी गडबड. त्यामुळे आपले ब्लॉग थोडेसे हळूहळू येतात आहेत, आणि सगळी खूप सारी गडबड. आत्ताच जाऊन आली बाजारातून. तर तुमची झाली की नाही तयारी नक्की सांगा. तर असे होतच राहतं आहे. चलो करूयात कसं ना कसं आपण करत राहायचं. आणि बघू आता पुढे मी तुम्हाला आता माझे नवीन ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. जस्ट बाजारातून आले, जाताना खूप सारा पाऊस लागला, आणि आता आली आहे. तर आता येताना म्हणजे थोडंसं उघडलं होतं, जरा बरं वाटलं. काय सांगूया पावसाला की तुला आम्हाला शॉपिंग करून द्यायची आहे की नाही, तुला थोडीफार तयारी करून द्यायची आहे की नाही आम्हाला. असं काय झालं की आला पाऊस. म्हणजे आज जरा बरा आहे, कालच्या परवाच्या तेव्हाच्यापेक्षा आज खूप सारा बरा पाऊस आहे. नाही तर धो म्हणजे बाहेर पण पडूशी वाटत नव्हतं. अक्षरशः मुलांच्या शाळेला पण सुट्ट्या दिल्या होत्या, इतका सारा पाऊस होता. तर चलो आता म्हणजे काय झालं, आजचं काम माझं सगळं आहे ना, मी आंघोळीच्या आधीच आवरून घेतलं. त्या खूप सगळं पसारा पडला होता, आणि कंटाळवण झालं होतं. म्हणजे खूप सगळं सकाळी आवरलं. त्यानंतर फ्रेश वगैरे झाले, डायरेक्ट चहा घेतला, आणि तुम्ही बघितलं असेल डायरेक्ट बाहेर जाऊन आले. म्हणजे कसं होतं, मला परत मुलं घरात आली की मला जाताच येत नाही बाहेर, आणि नाहीच येत पडता बाहेर, कारण की ते असतात आणि त्यांना घेऊन जायला पण काही नाही. पण पाऊस इतका येतो, मग परत पावसात भिजा, आजारी पडा, ह्या सगळ्या गोष्टी घडण्यापेक्षा आपण स्वतःलाच थोडंसं स्टेबल म्हणजे थांबवलेलंच बरं. की एवढं काही इम्पॉर्टंट आहे की आजारपण वगैरे या सगळ्या गोष्टींपेक्षा थोड्याशा गोष्टी थांबवलेल्याच बऱ्या असं वाटतं. सो त्यामुळं बाहेर काय गेलीच नाही. तर आज पहिलं म्हटलं पिल्लू घरी जाऊन यायच्या आधी आपल्याला जाऊन यावं, आणि काय ते असेल स्टिच ब्लाऊज वगैरे ते बघून घ्यावं. आणि तुम्ही बघायलाच होता गौरी गणपतीमध्ये की इतक्या काही साड्या मी म्हणजे घेतल्याच नाही, 1-2च एवढ्या नवीन घेतल्यात. बाकी सगळ्या ज्या माझ्या आहेत ना, जो त्याच वेअर करणार आहे आणि त्याच तुम्हाला दाखवणार आहे. आणि सगळ्यांना माझ्या साड्या फार आवडतात, ज्या मला आवडतात ना तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करत असते. आणि जे जाईल तिथं म्हणतो तुझी साडी खूप छान असते, साडी खूप छान असते. तर त्यामागचं कारण तुम्ही सगळे मला एवढं छान म्हणता, म्हणून मी ती साडी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा खूप सारा प्रयत्न करते. पहिली गोष्ट आणि अजून एक सांगायची आहे, तर बरेच जण म्हणतात साडी खूप छान. तर मी कुठलीही साडी असू देत, ती अगदी जुनी असू देत, जुनी म्हणजे एकदम जुनी काढली तरी चालेल, किंवा कुठल्या वयस्कर लेडीजची जरी आपण साडी घातली, फक्त त्याच्यावरचा ब्लाऊज एकदम कम्फर्टेबल स्टिच केलेला असेल किंवा आपल्याला परफेक्ट वेअर होत असेल ना, तर साडी अगदी कुठली असू दे तर ती तुम्हाला छानच वाटते. आणि साडी अगदी टापटीप घातल्यानंतर ते अगदीच छान वाटते. तर अशा पद्धतीने साड्या सगळ्यांना खूप छान वाटतात, फक्त त्या वेअर करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी असते. सो अशा वेअर केला तर खूपच छान वाटेल साड्या तुम्हाला. तर माझ्या साड्या एवढ्या पण अशा म्हणजे भारीतल्या वगैरे नसतात, मला ज्या आवडतात अशा कमी रेटच्या असल्या तरी चालतात, म्हणजे जास्त रेटच्या असल्या तरी चालतात. पण साडी, मेन गोष्ट साडी छान वेअर करणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे असं एकदम प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते, प्रत्येकाचं असं वेगवेगळं असतं. तर माझं असं आहे की एकदम साडी टापटीप व्यवस्थित घातली तर ती अगदी छान वाटते. तर असंच, बाकी काही नाही.
आणि आता बघू पिल्लू येईल, ऊन पडले जरा बरं वाटतंय. पिल्लू आल्यानंतर जरा त्याला जेव वगैरे घालते. भेटूयात आपण पुन्हा. मी खूप सारी बडबड करते. मला ना ॲक्च्युली बोलायला फार आवडतं आणि गप्पा मारायला फार आवडतं. तर तुम्ही बोर होल माझ्या गप्पांनी म्हणून. आणि हां, मला 2-3 मेसेज आलेत, कमेंट्स आलेत आणि भरपूर साऱ्या लोकांना माझी लव्ह स्टोरी ऐकायची आहे. त्याबद्दल खरंच मी मनापासून सॉरी सगळ्यांना म्हणते. त्यामागचं कारण असं की रक्षाबंधनपासून अगदी गडबडीत आहे. गडबडीत म्हणण्यापेक्षा इकडे जा, बाहेर जा, ये जा आणि मुलांना त्यामध्ये सुट्ट्या. आणि मला तो ब्लॉग म्हणजे बडबडमध्ये केल्यानंतर तुम्हालाही म्हणजे ब्लॉग शूट करायचं म्हटलं थोडंसं शांतता लागते. तर मुलं घरी असल्यामुळे मला ते पण शूट करता नाही. आणि तुम्हाला म्हटलं हे असतील सोबत तर करेल. आता जाऊ देत, हे असतील नसतील आय डोंट नो केअर. पण आत्ता पण सांगते मी तुम्हाला, आता या 2-4 दिवसाच्या गडबडीत तो ब्लॉग शूट काय होणार नाही. पण मी गौरी गणपती झाल्यानंतर नक्कीच तुमच्यापर्यंत प्रॉमिस करते की तो ब्लॉग लव्ह स्टोरीचा नक्कीच टाकेल. आणि बऱ्याच जणांना असं फसवल्यासारखं वाटत असेल, पण तसं काही नाही आहे. मला पण वाटतं की मी तुम्हाला सांगितलं की 2K झाल्यावर टाकेल किंवा बड्डेच्या आसपास टाकेल. तर मला एवढं गिल्टी फील वाटतं त्या गोष्टीचं की मी तुम्हाला बोलले आणि मी टाकला नाही. पण ठीक आहे, आय एम व्हेरी व्हेरी सॉरी. मी तुमच्यापर्यंत हा ब्लॉग जर मला ह्या 2 दिवसात करता आला तर नक्कीच टाकेल. नाही जमलं तसं तर मी खरंच प्रॉमिस करते मनापासून गौरी गणपती झाल्यानंतर मी हा ब्लॉग नक्कीच तुमच्यापर्यंत पोचवेल. आणि खरंच सॉरी, परत मनापासून सॉरी. मला फार वाईट वाटतं. माझ्या रोज मनात येतं की यार मी बोलले होते मला करायचं पण नाही टाईम भेटत त्या गोष्टीसाठी. आणि तुम्हाला माहिती आहे का त्याचे पार्ट 2 बनतील. आणि इन डिटेल्स सांगायचं म्हटलं थोडासा वेळ लागेल. आणि काही सांगण्यात अर्थ नाही. जे रिअल आहे ते मला सांगायचं आहे तुम्हाला, जे घडलं आहे माझ्या बाबतीत की जे माझ्या आसपासच्या लोकांना पण माहिती नसेल अशा गोष्टी आहेत त्यामुळं इन डिटेल्स आणि आठवल्या पाहिजे. आणि आठवण्यासाठी त्यासाठी शांतता तेवढी लागते की हां ह्यावेळेस हे झालं होतं. पण त्या गडबडीत जर मी काय सांगितलं तर इन डिटेल म्हणजे मलाही चुकल्यासारखं वाटेल. म्हणून म्हटलं की हा ब्लॉग मी तुमच्यापर्यंत नक्की पोचवेल. पण या 2 दिवसात जर मला शूट करता आलं तर नक्कीच या 2 दिवसात करेल. नाही तर मग गौरी गणपतीनंतर पक्का प्रॉमिस की हा ब्लॉग मी लव्ह स्टोरीचा गौरी गणपती झाल्यानंतर 2-4 दिवसानंतर मी तुमच्यापर्यंत पोचवेल. बाकी तुम्ही कशा झाली का तुमची शॉपिंग वगैरे? माझी तर बिलकुल काही शॉपिंग वगैरे झाली नाही आणि बाहेर जाणं येणं नाही. आणि नेहमी असंच होतं की जेव्हा गौरी गणपती येतात त्या पिरियडलाच अगदी उद्या गणपती आणि आम्हाला गावाला जायचं आणि आदल्या दिवशी पार आम्ही गावाला निघेपर्यंत दुपारच्यापर्यंत तयारी चालू असते. म्हणजे काही ना काही राहिलेलं आठवत असतं. आणि घरी गेल्यानंतर मग ॲक्च्युली आठवतं यार हे राहिलं ते राहिलं अशा गोष्टी बऱ्याच घडतात आमच्या बाबतीत. आणि खरंच गौरी गणपतीचे हे ब्लॉग आमचे खूप भारी असणार आहे आणि तुम्ही नक्कीच बघा. आणि अजून चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि खूप सारं तुमचं प्रेम द्या. आणि पहिली गोष्ट म्हटलं तर तुमचा तर सपोर्ट मला भेटतोच आहे ना, पण माझ्या घरातल्यांचा पण भरपूर सारा सपोर्ट मला भेटतोय आणि त्यासाठी सगळ्यांचं खूप थँक्यू बरं का. आणि खूप सारी फॅमिली पण माझी सपोर्टिव्ह आहे आणि त्यांना पण आता जरा आवडत चालले प्रत्येकाला. आणि प्रत्येकाचीच फॅमिली अशी म्हणजे प्रत्येक गोष्टीत सपोर्टिव्ह नसते असते असं म्हणजे काहींना आवडतं काहींना नाही आवडत, काहींना व्हिडिओ समोर यायला आवडत नाही, काहींना असं डायरेक्ट कॅमेऱ्यासमोर यायला आवडत नाही. तर ज्यांना आवडतं त्यांना त्या मला सपोर्ट करतात किंवा इन केस काहींना आवडत नाही तर मी फोर्स कोणालाही करत नाही की या कॅमेऱ्यातून अशा गोष्टी पण घडतात बऱ्याच. तो म्हणजे बऱ्यापैकी सपोर्ट मला फॅमिलीचा आहे आणि ठीक आहे असू देत. त्यांनाही वाटेल कुठेतरी की बाबा करते चांगलं काहीतरी वगैरे. तर मला आवडतं मी करणार आणि करणारच. त्यामुळे काय वेगळं करत नाही आपण, हो की नाही. आणि बाकी काय म्हणता तुम्ही, कशा आहात? तर चलो बोलूयात आपण, पुन्हा भेटूयात काय ते नेक्स्ट. आता कुकर झालंय, जरा वरण वगैरे फोडणीला टाकते, पिल्लू याची वाट बघते. भेटूयात पुन्हा. पिल्लूला ट्युशनवरून घेऊन येताच म्हटलं चला त्याला थोडेसे पकोडे खायला घेऊयात म्हणून पकोडे खायला घेतले. आणि पकोडे खाता आम्हाला फोन आला की पाणीपुरी खायला येतात का. बाहेरचं खाणं म्हटल्यावर आम्ही चान्स सोडत नाही. तर म्हटलं चलो मग इकडे गेलो, पाणीपुरी वगैरे खाल्ली. आम्ही सगळेजण होतो आणि तुम्ही बघू शकता ज्यांनी पाणीपुरी ट्रीट दिली आहे त्यांना आम्ही काय सांगितलेलं आहे की आम्हाला काय पाहिजे आणि दर शनिवार रविवारी. तर अशा प्रकारे छान एन्जॉय केली पाणीपुरी आणि आम्ही घरी आलो. तुला एक कमेंट करते, अशीच आठवड्यातून एकदा पाणीपुरी खायला जा. बरोबर बोलले ना? ठीक आहे. आता गणपती नंतर काय नाही, शनिवार रविवार एकदा तरी येत जा. नाही लाईट आल्या भेटू आपण परत. तर हॅलो गाईज, छानसा स्वयंपाक चालू आहे इकडे. कॉर्नचे भजी बनवलेत मी, आठवत होते कशाचे बनवलेत. छान झालेत, मस्त. पोरांना जेवू देते. बिचारा दक्ष माझ्या बोट सापडले, बँडेज केले मी त्याला. लाईट का नाही लावली?
दाखव रे. त्याचं मग अशी ना डोर मध्ये आलो ना तेव्हा ना बोटाला लागलो. तर कुठे रे? तर बोटाला लागले त्याच्या. सर्व जे चिमटलं गेलं तर डायरेक्ट असं थोडंसं कट झालंय. त्यामुळे लगेच आजारी लगेच अंगावर बिंगावर घेऊन झोपायचं नाटक बिटक चालू आहे. लगेच एवढीच काय झालं की एवढं करायची सवय लागली आम्हाला. चलो तिकडे भजी करा प्लीज. काय छान आहे का? पूर्ण संपवायचं. अरे वा वा वा. अरे वा. अरे वा छान झालंय. आवडलं? फिनिश करायचं. बघा गाईच फोन मागतोय अभ्यास झाल्यावरती. आणि असं माझं बाळ 15 लिहितंय. काय बेबी ते 15? हा काय काय ते काय हे म्हणणार हे पण हे स्टँडिंग हे पण राईट हे पण राईट हे पण राईट ते आहे 15 1 5 15 15 नाही 15. व्हेरी गुड. आता माझं बाळ काढताय 15. टीचरने खूप होमवर्क दिला. दाखव रे बाळा काय काय दिलं होमवर्क टीचरने. चेंज द पेज. हे झालं येस सगळे झालं तर गायस हे हा आता सगळं अभ्यास दिला मला. हा दाखव ना कुठला कुठला दिलाय गाईजला जरा तुझा मला टेस्ट करता चेंज कर ना मग. दाखव पटपट. काय सांगितलंय अंदर सोडावं. हा काय ते इट्स नॉट के 1 6 16. आणि इकडचं सांग गाईजला. हे काय तू हिंदी में बात करना बेटा. हिंदी में बात करना. हिंदी नहीं आती है. अभी बोला कि तूने हिंदी. से इन हिंदी. फिर इंग्लिश मम्मा बोल मेरे बेटा. तेरे को इंग्लिश आती है बेटा. ए पिल्ला व्हाट आर यू राइटिंग. 1 5 15. 15 नसतं ते 15 असतं. हाँ हिंदी में बात करना मेरे से. तू रोमान डायना देखता है. उसमें कौन पसंद है तेरे को. रोमा. अच्छा वो क्या करती है रे. हाय हाय गोलशो ना असं गोल गोलशो स्टँडिंग ओके. तिची लिटा अभ्यास करत होती 10 10 to 30. हाय गाईज माय बेबी इज डुईंग होमवर्क. मम्मा करणार बरोबर आहे. करेक्ट करतोय. कर. बेबी माझा अभ्यास करतोय गाईज खूप छान. आणि अशाच या गोड अभ्यासासोबत आपण इथे ब्लॉग एंड करूयात. सो बाय बाय. कीप वॉचिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. असंच लाईक शेअर सबस्क्राईब करून चॅनल बघा. व्हेरी गुड. आणि तुमचं खूप सारं प्रेम द्या. बोल बेटा. तुमचे खूप सारे प्लॅन द्या. आणि आम्ही प्लॅन आणि नेक्स्ट टाइम आम्ही प्रँक करू काहीतरी है ना. आणि हर्षी तुमच्या सगळ्यांवर खूप सारं प्रेम करतो. तुम्ही हर्षीवर करता की नाही. करतात का बिट्टू तुझ्यावर प्रेम. नाही करत. गाईज प्लीज माझ्या बेबीवर प्रेम करा खूप सारं. तर तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येशील ना बिट्टू. येस. से बाय बाय गाईज. से बाय बाय बाबू. बाय.